sir. Once again, I wish you all good evening. I I wish wish you you good good evening, evening, sir. sir. I I wish you wish good you evening, good sir. evening, sir. Good evening, sir. I wish you बस good evening, sir. I लाईन लावून wish म्हणू you नका good बस. evening, sir. अरे ठीक आहे ना. चार विद्यार्थ्यांनी बोललं तरी तुमच्या प्रातिनिधिक स्वरूपात चालते मला ते. सगळ्यांनी बोलायचं म्हणले आपला तास त्याच्या मध्ये जाऊन जाईल, है ना. सो डे 13. हा, काय होतं आपलं? गोरे सर, कवाळे सर आणि श्रद्धा मॅडम अलॉंग विथ अदर टीचर. मला सांगा, shall we go ahead with the next step of the practice in the same lesson? काल बोललो होतो ना मी. चालेल का एक एक पाऊल पुढं? जी 24 तास मिस. चालेल. म्हणजे कालपर्यंत आपण फक्त सेट्सची प्रॅक्टिस केली. आ जर सेट्सची प्रॅक्टिस पुरेशी असेल तर आज आपण बघू नवीन विद्यार्थ्यांना डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म करता येतात का. जर त्यांनी होमवर्क केला असेल, तुम्ही होमवर्क केला असेल, तर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म करता येतील. सोप्या सोप्या क्वेश्चन पासून चालू करू. पहिला सेट, पहिला मी घेईल काही क्वेश्चन, त्याप्रमाणे तुम्ही क्वेश्चन सांगायचे. ठीक आहे. कल्याणी ढवळे, कशाला बाईक ओपन केला? हा, ओके. प्रॅक्टिकल क्वेश्चन्स used in day to day life. आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये जे प्रॅक्टिकली आपण क्वेश्चन्स वापर करतो, कोणत्या क्वेश्चनचा? ऑफकोर्स गोइंग टू च्या क्वेश्चनचा वापर करतो. असे क्वेश्चन्स आपण बघू. ठीक आहे. काही क्वेश्चन्स मी सांगतो, ते तुम्ही इंग्लिश मध्ये सांगायचे. चालतंय? चला, फर्स्ट क्वेश्चन आहे, तू मला हेल्प करणार आहेस का? तू मला हेल्प करणार आहेस का? दुसरा क्वेश्चन आहे, तुम्ही ए माइक ओपन करू नका रे. रशीद तांबोळी. रशीद रशीद हा, केला, बंद केला त्याचं. त्यांना शिकवा सर, त्यांना शिकवा की म्यूट कसं करायचं. त्यांना काय माहिती? जो ऍड करतो त्याने शिकवायचं की म्यूट माईक कसं करायचं ते. दे आर टू बी ट्रेंड. चला, शतकाकडे चाललेला आहे. स्कोर इज गोइंग टुवर्ड सेंचुरी. बघू आता काय होते ते. लवकर येत चला. तो लेट येईल तर त्याला नाही मिळणार एंट्री आज. हा, रशीद, माईक केव्हा बंद करणार आहे? केव्हा बंद करणार आहे? तू आज डिनर करणार आहेस का? ती मुले खो खो मध्ये पार्टिसिपेट करणार नव्हती का?
तू किती वाजता पोहोचणार होता? तुम्ही बसची वाट का पाहणार नाही? तर बघा, लक्ष द्या. एक लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. सगळेजण लक्ष द्या. 91. बरं, असू द्या. एक लक्ष द्या. कोणत्याही वाक्याचा वर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं? वाक्याच्या शेवटी का असतं, बरोबर? शेवटी का असेल आणि क्वेश्चन मार्क असेल तर तो काय असतो? वर्बल क्वेश्चन असतो. निगेटिव्ह वाक्य आहे, निगेटिव्ह वाक्याच्या शेवटी काय म्हणजे काय? निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन आहे. किंवा तो कोणता असू शकतो? WH क्वेश्चन. दोनच प्रकारचे क्वेश्चन असू शकतात. आता क्वेश्चन आला म्हणजे घाबरायचं नाही. लक्ष द्या रे सगळे. खूप भारी प्रोसेस सांगतो तुम्हाला. डू यू नो टेबल्स? पाडे. इंग्लिश मीडियमला टेबल्स, मराठी मीडियमला पाडे, बरोबर? किती पर्यंत पाडे टेबल्स? तर हा काय प्रकार आहे? इंग्लिशच्या क्लासमध्ये टेबलचा काय संबंध आहे? कितीपर्यंत येतं काय? टेबल्स माहिती आहे का? पाडे कितीपर्यंत येतात? मी जर चुकून इंटरव्ह्यूला आलो ना, इंटरव्ह्यू तुमच्या, मी पाडेच विचार लागू तर आणि म्हणेन या व्यक्तीला 6 महिने गेट्स बघू देऊ नका. काय अवस्था करून ठेवली शिक्षण व्यवस्थेची. हा, किती पाडे? काहीतरी कमी चालतं. तुम्ही नाहीतरी सगळे नर्सरीमध्ये आहात माझ्यासाठी. लवकर सांगा, टाइम नाही. 12. आता मी जर विचारलं मराठी का इंग्लिश, मी विचारलं 12 किती? लवकर काय करतो आपण? शांततेने सांगायचं, गडबड करायचं नाही. 12 8 जा किती रे? लवकर सांगा. कोण सांगताय? 12 8 जा 96 सर. 96. बघा, काही लोकांना पाठ होतं, मात्र काही लोकांनी काय केलं? ए बस, माईक बंद करा. काही लोकांनी काय केलं? 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48, 12 5 जा 60, and like this you reach up to 12 8 जा 96. बरोबर? So this is how you came up to the 8th step. बरोबर? आता बघा, खुशखबर अशी आहे, आपल्याला फक्त 3च स्टेप आहेत. सिम्पल सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन, WH क्वेश्चन. काहीच घाबरायचं नाही. जसं आपलं टेबल आपण तिथपर्यंत बोलतो की नाही? 12 1 12, 12 2 24 बोलतो की नाही? बोलतो. कधी कधी आपल्याला पाठ नसतं, मग कन्फर्म करण्यासाठी आपण काय करतो? ते मोजतो. तसं इन द सेम मॅनर इथं पण तुम्हाला तसंच टेबल मोजायचं आहे. आणि फॉर्च्युनेटली इथं फक्त 3 पर्यंत काउंटिंग आहे. कितीपर्यंत? ओनली 3. 8 पर्यंत नाहीच नाही. समजा मी विचारलं असतं 12 3 जा किती? फटाफट 36 बोलले असते मी. फटाफट 1 2 3 थर्ड स्टेप. इन द सेम मॅनर सपोज इथं वर्बल क्वेश्चन आहे, याचा अर्थ काय? सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप कोणती मग वर्बल क्वेश्चनची? तू मला हेल्प करणार आहेस का? काढलं की फर्स्ट स्टेप झाली. मग फर्स्ट स्टेप जर तुमच्याकडे तयार असेल तर सेकंड स्टेपला काय करायचंय? फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचंय आणि युअर सेकंड स्टेप इज रेडी. थर्ड स्टेपला काय करायचंय? जे सेकंड स्टेपला आहे ना त्या वाक्याचा सेकंड स्टेप, त्याच्या अगोदर WH शब्द ठेवायचा. एवढं सोपं आहे. ओनली 3च स्टेप्स आहेत. चला, फॉर एक्झाम्पल आता बघा, सर ग्रुप नंबर कोणता चालला होता काल? मला वाटतं 4 चालला होता. ठीक आहे. ग्रुप नंबर 4 चालला होता, माझ्या आठवणीत आहे. चला, ग्रुप नंबर 5 चे ओनली न्यू स्टुडंट. ओनली न्यू स्टुडंट. ग्रुप नंबर 5 फक्त न्यू स्टुडंट सांगा मला. तू मला हेल्प करणार आहेस का? ओनली न्यू. चला लवकर सांगा. ओनली नवीन. बोला. Are you going to help? Are you नाव going पण to help सांगायचंय. me? नाव पण सांगायचं. नाव सांग. मनीषा. मनीषा वैद्य. मनीषा. अरे 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 मनीषा, एक मिनिट थांब. कोण मनीषा आहे बाबा? ही नवीन आहे. मनीषा,
नाही Are you सर. from group number 5? Wait. You are from morning batch ना? Are you नाही from सर, morning सोडली ती batch? मी म्हणजे But नो you are there सर. morning batch. No, wait. थांब जरा. So you are not in group number 5. So जोपर्यंत आपला ग्रुप नंबर 5 ओके वगैरे समजत नाही तोपर्यंत प्लीज बी अ गुड लिस्नर. सांगा मनीषा, ओके. आय कॅन रिकॉल. दिस इज युअर फोटो ना? हा तुझा फोटो आहे का? डीपीला हा तुझा फोटो आहे का डिस्प्लेला? हो सर. हो ठीक आहे, मग थांब जरा थांब. चला सांगा रे, ग्रुप नंबर 5 चे नवीन विद्यार्थी सांगा. अथर्व, अथर्व are सांग. you are you going to आर यू गोइंग टू help हा काय हेल्प? मला मला म्हणजे काय? मी. me? ओके बस बंद करो माईक. माईक बंद कर. टीचर्स, आय विल गिव्ह यू सेपरेट इन्स्ट्रक्शन. यांना मिनिमम काय गोष्टी घेणं गरजेचं आहे तुम्हाला तिथं. तो पर्सनल प्रोनाउन्स आले पाहिजे, टाइम फ्रेजेस आले पाहिजे. मी तुम्हाला सेपरेट लिस्ट देतो आणि आय विल प्रोव्हाइड ऑल द नोट्स. तेवढं तुम्ही करून घेतलं प्रिपोजिशन्स वगैरे, मी तुम्हाला लेक्चर्स पण पाठवतो. त्या गोष्टी त्यांना परफेक्ट करून घ्यायच्या मुलांना, एवढंच लागतंय. हा हेल्पचं ठीक आहे. आर यू गोइंग टू हेल्प मी? दॅट्स इट. व्हेरी नाईस. चला, रशीद माईक केव्हा बंद करणार आहे? चला ग्रुप नंबर 5 नवीन विद्यार्थी सांगा. जमेल का? नाही जर जमलं तर मी सांगतो कसं करायचं. आता हे बघा, ऐकलंच त्या केव्हा काढून टाकायचं. आपलं फर्स्ट स्टेपला जायचं ना, 12 1 12. हा तसं फर्स्ट स्टेपला जायचं इथं. तर काय करायचं आपण, केव्हा काढून टाकायचं. मग काय होईल, रशीद माईक बंद करणार आहे. आली का फर्स्ट स्टेप? मग रशीद माईक बंद करणार आहे, सगळ्यांना वाक्य आलंच पाहिजे. काय होईल, रशीद इज गोइंग टू काय स्विच ऑफ. स्विच ऑफ म्हणायची तर म्हणू आपण म्यूट. काय म्हणू, रशीद इज गोइंग टू म्यूट माईक. रशीद इज गोइंग टू वेट काय लिहू नका, काय लिहू नका. हा झाला 12 1 12. 12 2 आपला काय कितीपर्यंत मोजायचंय, 12 3 बरोबर. 12 2 म्हणजे काय, वर्बल क्वेश्चन. रशीद माईक बंद करणार आहे का म्हणले, काय करायचं. व्हेरी नाईस. इज सुरुवातीला घ्यायचं आणि वाक्य बोलायचं, इज रशीद गोइंग टू म्यूट माईक. बरोबर. द माईक म्हणून चालेल, कारण का त्याचा अर्थ होतो की त्याचाच माईक. द माईक, तो माईक किंवा हा माईक. सो इज रशीद गोइंग टू म्यूट द माईक. ग्रुप नंबर 5 क्लिअर आहे का? तुम्हीच रेस्पॉन्स करायचं फक्त, ओनली ग्रुप नंबर 5. क्लिअर आहे, समजलं का नवीन मुलं? इज रशीद गोइंग टू म्यूट द माईक. स्टेप 2 क्लिअर आहे का? आता स्टेप 3 म्हणजे काय असतं. ग्रुप नंबर 5 बोला रे. मी रेस्पॉन्स नाही दिला तर तुमचा नंबर संपला. तुम्ही जर रेस्पॉन्स दिला नाही तर तुमचा नंबर संपला असं गृहीत धरेल. Then I'll go to the next group, that is group number 1. Group number 5. तुम्हाला समजले का? सेकंड स्टेप, इज रशीद गोइंग टू म्यूट द माईक. रशीद माईक बंद करणार आहे का? चला ग्रुप नंबर 1 समजलं का सांगा. ग्रुप नंबर 5 तुमची सुट्टी झाली. हा ग्रुप नंबर 1 सांगा. ग्रुप नंबर 1 समजलं का? सेकंड स्टेप. ओके sir. ओके. वेट. नाव थर्ड स्टेप. थर्ड स्टेपला काय करायचं, जे सेकंड स्टेपचं आपलं वर्बल क्वेश्चन आहे त्याच्या अगोदर डब्ल्यू शब्द ठेवायचा. ग्रुप नंबर 2, ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 1 2 नाही, ग्रुप नंबर 1 डब्ल्यू एच शब्द काय आहे याच्यामध्ये, या वाक्यामध्ये? ग्रुप नंबर 1 केव्हा आहे. ग्रुप नंबर 1. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता मला सांगा स्टेप नंबर 3. ग्रुप नंबर 1 तुम्ही सांगा. नवीन मुलं फक्त न्यू, ओनली न्यू स्टुडंट्स. ग्रुप नंबर 1 हा ओनली न्यू स्टुडंट्स. बोला रे, बोला. When Rashid going रॉंग. कोण सांगतं रे? वेन नंतर काय आलं पाहिजे, डब्ल्यू शब्द नंतर काय आलं पाहिजे आपलं. ग्रुप नंबर सॉरी स्टेप नंबर 2 आली पाहिजे. स्टेप नंबर 2 काय होतीये, वेन. हा आठवतंय का? वेन इज Rashid going to रशीद. व्हेरी नाईस. गोइंग टू म्यूट माईक. कालपर्यंत काय केलं आपण, तीनही स्टेप्स आपण लिहून केल्या होत्या. आता बघा इथं काय करायचंय, 2 स्टेप्स आपल्याला बॅक ऑफ युअर माइंड मला दिमाग बोलायचंय. 12 1 12 12 2 24 हे
डोक्यात डोक्यात बोलायचं. आणि 12th जर विचारलं मी काय म्हणायचं तुम्ही म्हणा मग 36 मात्र मोठ्याने बोला. इन द सेम मॅनर पहिलं काय पहिली स्टेप रशीद इज गोइंग टू म्यूट द माईक. इज रशीद असं असं इज रशीद गोइंग टू म्यूट द माईक. इज रशीद गोइंग टू म्यूट द माईक. वेन इज रशीद गोइंग टू म्यूट. समजलं असं करायचं तरच येईल. तो समजताय का ग्रुप नंबर 1 समजताय का येस और नो. Yes. पहिल्या 2 स्टेप तुम्हाला मनातल्या मनात करायच्या आहे. ठीक आहे टीचर्स त्यांची प्रॅक्टिस या प्रकारे करून घ्या. बघा ग्रुप नंबर 1 तू आज डिनर करणार आहेस का. याचा अर्थ कोणती स्टेप आहे फक्त सेकंड स्टेप आहे. तू आज डिनर करणार आहेस का. करणार म्हणजे काय टेक वापरायचं मेन वर्ब वापरायचं टेक. चला बोला ग्रुप नंबर 1 नवीन नवीन विद्यार्थी नवीन विद्यार्थी Going to take वेट नाव सांगा मला. नाव सांगा नाव सांगा तुमचं नाव सांगा अगोदर. Rashid. राशिद राशिद का रशीद. राशिद आहे ठीक आहे तुझं वाक्य होतं ते राशिद. Are ओके you going to Ah. dinner? आर यू अरे बाबा Going मी to सांगितलं ना गोइंग टू मेन वर सांगितलं ना तुला. going to टेक डिनर. take आर यू गोइंग टू टेक डिनर. पहिलं सेंटेन्स झालं असतं पहिलं सेंटेन्स झालं असतं या सेंटेन्सचं यू आर गोइंग टू टेक वेट थांबा ना जरा कुठं उलटी व्हायला लागली का 2 मिनिट थांबा. यू आर गोइंग टू टेक डिनर हे पहिली स्टेप झाली असती. आणि आज राहिलं का मग एवढं हंगामा कशाला करायला लागले. लेट मी कम्प्लीट माय सेंटेन्स. तू आज आज हे वाक्याच्या शेवटी द्यायचं ठीक आहे कुठलं यायचं टुडे काय अडचण नाही थांबा जरा. सो पहिलं सेंटेन्स काय लक्ष द्या ना माझ्याकडे मी काय बोलतो ते तुमचं तिकडं चाललंय. मला भाजी दिली नाही मला भाजी दिली नाही मी सांगतोय जेवणात काय येते तुमचं ते चाललंय भाजी द्या किती आरडाओरडा करता. सो पहिली स्टेज काय यू आर गोइंग टू टेक डिनर ही पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप काय यू आर गोइंग टू टेक डिनर टुडे. आता यामधलं फक्त हेल्पिंग वर्ब सुरू घेतलं की दुसरी स्टेप तयार आहे. मग राशीद पुन्हा एकदा सांग चला कमॉन सांग एकदा आज हा यू हा राशीद बोल. गोइंग कुठे गेला रे. you going to संपला take तुझा टाइम संपला गप बस. कुठं जातोय तू मी राशीद म्हणतोय तू कुठं गायब होतोय. थांब जरा क्विक रेस्पॉन्स. सो आर यू गोइंग टू टेक डिनर टुडे. ग्रुप नंबर 1 क्लिअर आहे का. ग्रुप नंबर 1 इज इट क्लिअर टू यू ऑल. ग्रुप नंबर 1 Yes ओके चला sir. ग्रुप नंबर 1 मधील नवीन विद्यार्थी पुढचं वाक्य सांगा मला. ती मुले खो खो मध्ये पार्टिसिपेट करणार नव्हती का. ग्रुप नंबर 1 मधील नवीन विद्यार्थी पुढचं वाक्य सांगा. निगेटिव्ह मधील सेकंड स्टेप आहे. ग्रुप नंबर 1 मधील जुने विद्यार्थी पण सांगा चला ओल्ड पण सांगा. ईश्वरी सांग. Are that's not going to participate in Kho. अरे ईश्वरी झोपेत आहे का तू नव्हती का बोला. Not वर that student not going ए थांब बस बंद कर माईक बंद कर. अरे तुम्हाला शिकवलं मी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये शिकवलंय की नाही. हा ही हे तो ती ते हे हा ही ते त्या ती. हा ही हे दिस तो ती ते दॅट हे ह्या ही दीज ते त्या ती दोज. एवढं पण येत नाही रे. टीचर्स प्लीज एवढं करून घ्या बेसिक गोष्टी करून घ्या. विमानं उडवून काही उपयोग नाही. सो आय एम गोइंग टू टेल यू आय एम गोइंग टू इन्स्ट्रक्ट यू द एक्झॅक्ट थिंग्स व्हॉट आर टू बी टेकन इन द रेग्युलर लेक्चर्स. काही टाइमपास नाही झाला पाहिजे. मुलांना तो तिथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन येत नाही. चला वर बघा पहिलं वाक्य काय होईल. ती मुले खो खो मध्ये पार्टिसिपेट करणार नव्हती हे निगेटिव्हचं पहिलं स्टेज येईल बरोबर. तो पहिलं वाक्य येईल
those students were not going to participate in खो-खो. हे झालं. आणि निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी दोन प्रकारे. दोन स्टुडंट वरंट गोइंग टू पार्टिसिपेट इन खो-खो. हे दोन झाली. वन्स फर्स्ट स्टेप इज रेडी, यू कॅन गो फॉर सेकंड स्टेप बाय कीपिंग युअर हेल्पिंग वर्ब ॲट द beginning of the sentence and then repeating the whole part of the sentence as it is without any change. बरोबर. सो वर ती मुले आता दोज स्टुडंट नाही, कालच बोललो मी. स्टुडंट्स हा वर दोज व्हेरी नाईस स्टुडंट्स नॉट गोइंग टू. हे काय इंग्लिश आहे बाप रे बाप. पार्टिसिपेट असं माझं पार्टिसिपेट काय चाललंय. पार्टिसिपेट इन खो-खो. ग्रुप नंबर 2, आर यू ऑल क्लिअर विथ दिस? ग्रुप नंबर 2 सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी दोन प्रकारे लिहायचं. आज दुसऱ्या प्रकारे काय होईल सांगा? ग्रुप नंबर 2 सांगा मला. दुसऱ्या प्रकारे सांगा. ग्रुप नंबर 2 Weren't those students वरंट. थांब मला नाव सांग अगोदर. संपदा? your name. संपदा सांग. हा वरंट. Weren't those students going to परत स्टुडंट म्हणली का? स्टुडंट्स पण स्टुडंट्स आहे तिथं. हा वरंट दोज स्टुडंट्स हा going to हा participate व्हेरी गुड. गोइंग टू पार्टिसिपेट. in खो-खो? व्हेरी नाईस. इन खो-खो. आणि लास्टला क्वेश्चन मार्क. तो किती वाजता पोहोचणार होता? ग्रुप नंबर 2 न्यू और ओल्ड कोण सांगते सांगा. न्यू और ओल्ड? आदित्य सांग. डब्ल्यू अगोदर स्टेप बाय स्टेप. हा मी सांगेल तेवढं, मी विचारेल तेवढंच उत्तर द्यायचं. आदित्य मी काय विचारतो ते सांग अगोदर. यामधला डब्ल्यू शब्द कोणता आहे? आदित्य डब्ल्यू शब्द कोणता आहे? किती वाजता. व्हेरी गुड. मराठीत सांगितलं. आता इंग्लिश मध्ये लिहायचं तो. किती वाजता म्हणजे काय इंग्लिश मध्ये? At what time? एक्सलंट. ऍट व्हॉट टाइम. यानंतर आपल्याला पुढं काय लिहायचंय? या डब्ल्यू शब्दानंतर पुढं काय लिहायचंय आदित्य? पुढं काय लिहायचंय सांग. वर. नाही पुढं काय लिहायचंय मला सांग. तो शब्द झाला मात्र पुढं पूर्ण काय लिहायचं आपल्याला? डब्ल्यू शब्दानंतर पुढं काय लिहायचं आपल्याला ते सांग. चला दुसरं कोण सांगतंय? ग्रुप नंबर 2 दुसरं कोण सांगतंय? नवीन और जुना? ओल्ड और न्यू स्टुडंट कोण सांगतंय? लवकर सांगा. ग्रुप नंबर 2 चा टाइम संपलेला आहे. ग्रुप नंबर 3 न्यू और ओल्ड लवकर सांगा. आरोही. हा आरोही सांग. आपला डब्ल्यू शब्दानंतर काय लिहायचंय सांग लवकर. At what time was माझा क्वेश्चन बघ अगोदर आरोही. आपला डब्ल्यू शब्दानंतर काय लिहायचंय ते सांग अगोदर. शब्द नको सांगू. पूर्ण काय लिहायचं आपल्याला? डब्ल्यू शब्दानंतर काय लिहायचं असतं आपल्याला? मी सांगितल्याप्रमाणे. कोण सांगतं दुसरं? आरोही सोडून. आरोहीचा टाइम संपला. काय नाव? सार्थ सांग. हा वर्बल क्वेश्चन. व्हेरी नाईस. मला काय पाहिजे ते डोकं लावून झालं जरा. मी लिहून दिले की नाही? डब्ल्यू शब्दानंतर वर्बल क्वेश्चन लिहावा. त्याच वाक्याचा लिहिले की नाही मी ते सांगा ना मला. हा सो दॅट आय विल बी क्लिअर. सार्थ सांग रे बाळा. ऍट व्हॉट टाइम? हा Going to ए कोण सांगितलं ते? सार्थ सांग. बाकी मध्ये घुसणार कोणी. घुसखोरी करू नका. नो इन्फिल्ट्रेशन इन बिटवीन. सार्थ सांग. At what time सार्थ were का you पाक. व्हेरी गुड. वर कोणतरी नुसतं गोइंग टू म्हणत होतं. वर यू. व्हेरी नाईस. reach? गोइंग टू. व्हेरी नाईस. बघा जरी कसं सांगितलं. वर यू गोइंग टू रीच आणि क्वेश्चन मार्क. पहिली स्टेप काय? यू आर गोइंग टू रीच ऍट 5 PM वॉट एव्हर काहीतरी असेल किंवा यू आर गोइंग टू रीच. पहिली स्टेप. सेकंड स्टेप काय?
आर यू नाही सॉरी वर आहे ना. यू वर गोइंग टू रीच, तुम्ही पोहोचणार होते. दुसरी स्टेप काय, वर यू गोइंग टू रीच, बरोबर, तुम्ही पोहोचणार होते का. आता तिसरी स्टेप काय, तुम्ही किती वाजता पोहोचणार होते. मग किती वाजता अगोदर द्यायच्या नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. सो ऍट व्हॉट टाइम, आता बघा सेकंड स्टेप आहे का, वर यू गोइंग टू रीच आहे का. सो ऍट व्हॉट टाइम, व्हेरी नाईस, गुड. सार्थक, सार्थक और पार्थ, काय नाव होतं सार्थक ना, किंवा सार्थ किंवा पार्थ असं काहीतरी असेल, मला क्लिअर नाही झालं त्यावर. काय होतं रे नाव तुझं, काय आहे, होतं नाही आहे. सार्थ. सार्थ असं नाव आहे, सार्थ. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही बसची वाट का पाहणार नाहीत. ग्रुप नंबर 3 मधला ओल्ड और न्यू स्टुडंट सांगा मला, सार्थ सोडून एका वेळी एकच. हा, साक्षी. साक्षी सांग मला. मग मी जेवढं विचार तेवढं सांगायचं. हा WH क्वेश्चन आहे का वर्बल क्वेश्चन आहे साक्षी. WH क्वेश्चन आहे का वर्बल क्वेश्चन आहे साक्षी, कोणता क्वेश्चन आहे. साक्षीचा टाइम संपलेला आहे. पुढे कोण आहे सांगा, पुढे कोण आहे. ग्रुप नंबर 3, ग्रुप नंबर 3 पुढे कोण आहे. चला ग्रुप नंबर 4 सांगा रे, न्यू और ओल्ड कोण आहे. चला या पुढे, ग्रुप नंबर 4. Why are you ग्रुप नंबर 4 not काय नाव, व्हॉट्स युअर नेम. Ashish? आशिष मेहरा सांगा. आशिष सांग. हा वर्बल क्वेश्चन आहे, WH क्वेश्चन आहे. तुम्ही बसची वाट का पाहणार नाहीत, वर्बल क्वेश्चन आहे का WH क्वेश्चन आहे. आशिष सांग लवकर. व्हेरी WH गुड, question. बस पास झाला तू. WH क्वेश्चन आहे बरोबर. आता यातला मला WH शब्द सांग, या वाक्यातील WH शब्द सांग. का? का, व्हेरी गुड. आपलं आता का लिहायचं का अगोदर, वाय, बरोबर, वाय लिहायचं अगोदर. वाय नंतर याच वाक्याचा निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन सांगायचा. सांग इंग्लिश मध्ये सांग आता. बरं मराठीमध्ये सांग अगोदर. तुम्ही बसची वाट पाहणार का पाहणार नाही, त्याचा निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन सांग मला मराठीत. चल लेट अस गो बाय इन स्टेप बाय स्टेप वे. सांग बरं सेंटेन्स सांगू पूर्ण. मराठीमध्ये सांगायचं. पूर्ण कोणतं वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन मराठीत सांग. हा, अरे या वाक्याचा निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन सांगायचा मराठीमध्ये, समजतंय का नाही. हा WH क्वेश्चन आहे, याच वाक्याचा वर्बल क्वेश्चन सांगायचा मराठीत. सांग लवकर. तुम्ही का बसची वाट पाहणार नाही. 0 मार्क्स. चला कोण सांगतंय. अनुष्का. अनुष्का सांग, व्हेरी गुड. ही सांगते बघा. हा तुम्ही वाट पाहणार नाहीत का. बघ रे, कोण होतं याच्या अगोदर, कोण होतं. अनुष्का तुझ्या अगोदर कोण होतं. त्यांनी तेच सांगितलं का पाहणार नाही. कोण होतं रे, नाव सांग. बर, तर काय सांगितलं अनुष्कानं, तुम्ही बसची वाट पाहणार नाहीत का. तुम्ही बसची वाट पाहणार नाहीत का. मग अनुष्का सांग मला. आता ते आपल्या इथं लिहायचं, WH शब्दांचं वर्बल क्वेश्चन लिहायचं. हा सांग आता अनुष्का. वाय. हा, Are you not going to? एक्सलंट. आर यू नॉट गोइंग टू. हा, मेन वर्ब काय, वेट. ची फॉर, साठी या अर्थानं आलंय. वेट फॉर बस आणि क्वेश्चन मार्क. आणि निगेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज 2 वेज. सांगा अनुष्का. दुसरा मार्क सांगा. हा Why aren't बोल. you going to wait for the bus? हा, वाय आरंट यू गोइंग टू वेट. याच्या अगोदर कोण होतं, नाव सांग रे तुझं. फॉर बस, नाव सांग. कोण होतं सर याच्या अगोदर, नाव पण नाही सांगत. आशिष. आशिष. हा सांग ना मग अगोदर मला. आशिष समजलं का तुला. तुला म्हणलंय मी वर्बल क्वेश्चन काय, तर तू हाच सांगतो मला. अरे हा तू सांगितलं मला WH क्वेश्चन आहे, वर्बल क्वेश्चन शेवटी का वाला असेल ना रे.
समजतंय की सगळ्यांना? हे लिहून घ्या प्लीज व्यवस्थित. आणखीन जागा आहे आपल्याकडे आहे ना? चला आणखीन वाक्य सांगू. चला बर, सेंटेन्स नंबर बरोबर आहे का? 1 2 3 4 5 6 आणि 7 बघा. तुम्ही इथं किती वेळ बसणार आहात? नेक्स्ट सेंटेन्स, तो तुझ्या बरोबर खेळणे झालं आपलं आहे ना? खेळणे झालं का इथं? नाही झालं ना? खो खो खेळणे झालं ना? तुझ्या बरोबर येणार नव्हता का? चला ग्रुप नंबर कोण चालला रे? 4 कंटिन्यू करा. तुम्ही इथं किती वेळ बसणार आहात? कोण आहे नेक्स्ट स्टुडंट? ओल्ड ऑर न्यू? तुम्ही इथं किती वेळ बसणार आहात? ग्रुप नंबर 4 मधील नेक्स्ट स्टुडंट. सांगा. ग्रुप नंबर 5, 4चा टाइम संपलेला आहे. हा ग्रुप नंबर 5 बोला रे. उत्तर मार्ग. You हा. are थांब, कोण आहे रे? युआर काय नाव तुझं? तुझं नाव काय? व्हॉट्स युअर नेम? Arpita. अर्पिता नाही, रॉंग रॉंग एंट्री. नाव सांगायचं अगोदर, तुला नाही चान्स होता. चला नो नेक्स्ट. नाव सांगा अगोदर. डायरेक्ट नको सांगू. माझा क्वेश्चनच काय आहे? पुढचा व्यक्ती फक्त नाव सांगा. कोण आहे? ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5 लवकर. नेक्स्ट स्टुडंट अथर्व. बरं मला सांग, तुम्ही इथं किती वेळ बसणार आहात? हा WH क्वेश्चन आहे का वर्बल क्वेश्चन आहे? verbal कोणता question. क्वेश्चन? Verbal वर्बल question. क्वेश्चन. रॉंग. बाळा मी किती वेळा सांगितलं, वर्बल क्वेश्चन म्हणजे शेवटी फक्त का असतं. हा पुढं नेक्स्ट स्टुडंट. ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5 नेक्स्ट स्टुडंट. नाव सांगा लवकर. उद्या वेळ काय फरक पडत नाही. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजूनच पुढे जायचं आपल्याला. पळत पळत काय उपयोग नाही. हा ग्रुप नंबर 5 नेक्स्ट स्टुडंट. नाव काय? Anshu. अंशु. अंशु ना चौधरी का? Yes. अंशु काय? हा मग तुझं वाट बघत होतो मी. बोल लवकर. हा तुम्ही इथं किती वेळ बसणार आहात? WH क्वेश्चन आहे का वर्बल क्वेश्चन आहे? सांग लवकर अंशु. कोणता आहे? बोल रे अंशु. बोल लवकर. गायब झाला. दुसरं कोण आहे? सांगा लवकर. Sairaj. WH question. कोण? काय नाव तुझं? व्हॉट्स युअर नेम? Sairaj. साईराज. साईराज सांगितलं हा WH क्वेश्चन आहे. करेक्ट आहे. युअर राईट. बर मला सांग साईराज, याच्यामध्ये WH शब्द काय आहे बाळा? WH शब्द काय आहे याच्यामध्ये? मराठीत सांग. मराठीतला कोणता आहे? WH शब्द काय आहे? आहे. अरे 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 नाही नाही नाही. चला नेक्स्ट स्टुडंट. टीचर्स बघा यांना काय होतं ते बघा. टीचर्स. हा पुढं कोण आहे? हा काय WH शब्द? किती वेळा WH शब्द आहे? मग सुरुवातीला काय लिहायचं? किती वेळासाठी? किती वेळासाठी काय लिहायचं? थांबा थांबा. हा बोल ना मग मोठ्यानं. हा व्हेरी गुड. मग किती वेळासाठी लिहायचं? फॉर हाऊ मच टाइम. फॉर हाऊ मच टाइम. हा काय झाला आपला? WH शब्द. याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला नियमानुसार? वर्बल क्वेश्चन. काय पाहिजे? वर्बल क्वेश्चन काय याचा? मराठीत सांगायचं अगोदर. तुम्ही इथं किती वेळ बसणार आहात या वाक्याचा वर्बल क्वेश्चन. कमॉन टेल. मी असं करतोय म्हणजे काय? याचा अर्थ काय? उभा राहून सांगायचं ना. कमॉन.
हा थांबा 1 मिनिट, हा लवकर. अरे बापरे, सिट डाऊन. हा बसा खाली, बसा, बसलेलं थांबतंय चांगलंय. हा वर्बल क्वेश्चन सांगा. बस खाली. मी वर्बल क्वेश्चन विचारतो रे बा, काय चाललंय तुमचं? हा 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 बस खाली. कमर स्टँड अप मॅन. हा असं सुंदर आहे ना. तू किती वेळ काढा आणि शेवटी का टाका ना. तुम्ही इथे बसणार आहात का? किती वेळ करायला पाहिजे वर्बल क्वेश्चन मध्ये? तुम्ही इथं सी तुमची अगोदर कॉन्सेप्ट क्लिअर करा. उगाच ते पपेट शो नको. हे लिहिलं की हे लिहायचं, हे लिहिलं की हे लिहायचं. यू मस्ट बी क्लिअर विथ द कॉन्सेप्ट फर्स्ट. तुम्हाला वर्बल क्वेश्चन सांगता येत नाही, हे हे रिपीट करायचं, ते रिपीट करायचं, असं नाही होत इंग्लिश. नॉट ओनली इंग्लिश, काहीच असं होत नाही. यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट फर्स्ट. याचा वर्बल क्वेश्चन काय आहे? वर्बल क्वेश्चन डायरेक्ट तुम्ही वर्बल क्वेश्चन कसं तुमचं डेअरिंग होतं? अगोदर तुम्हाला 12 1 12 बोलावं लागेल, नंतर 12 2 24. डायरेक्ट 24 हात घालता त्याच्यामुळं काय गरज आहे? मी आता तुम्हाला समजावून सांगितलं पाडा की 12 1 12 अगोदर करायचे. तर पहिलं वाक्य काय आहे तिथं अगोदर जा. कसं जायचं? तुम्ही इथं किती वेळ काढा आणि क्वेश्चन काढा. तुम्ही इथं बसणार आहात. तुम्हाला जोपर्यंत हे समजण्याची अक्कल येत नाही तोपर्यंत वर्बल क्वेश्चन हात कशाला घालता? कशाला पाहिजे? कुठं जायचंय? नाही नाही, मला एक एक व्यक्तीला एक कंडक्टर म्हणला बस मधला, ओ बसा की. नाही नाही, मला उभाच राहायचं. म्हणलं का? मला लवकर पोहोचायचंय. अरे उभा राहिलं तर त्याच स्पीडनं बस जाणार आहे आणि बसलं तरी त्या स्पीडनं जाणार आहे. तुम्ही उभा राहिले. आम्हाला डायरेक्ट 12 2 24 कशाला पाहिजे? Until unless you are clear with 12 1 12, तुम्ही 12 2 24 ला हात लावू नका. स्टेप 1 at the first instance, step 2 at the second instance. कशाला पाहिजे स्टेप 2? शांती. अगोदर बसा ना. बसलं नाही काय नाही, 15 वेळा हात घेतले आणि मला वाढ. अरे काय वाढ? बस खाली, नंतर वाढ. बसणे ही पहिली स्टेप आहे. 15 वेळा घेऊन लग्नात फिरवलंय, अहो मला वाढा, मला वाढा. अरे बस खाली रांगेत, तुला वाढता येतो, वाढील तुला. गडबड करू नका. समजतंय का? त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला लागलाय. ऑनलाईन वाले ओके. तुम्ही इथं बसणार आहात फर्स्ट स्टेप. बसणार आहात का सेकंड स्टेप? अंटिल अनलेस यू आर क्लिअर विथ बसणार आहात का. बघा, बसणार आहात का आणि किती वेळ बसणार आहात काय फरक आहे? फक्त किती वेळ अगोदर लिहायचं आणि बसणार आहात का किती वेळच्या नंतर लिहायचं. हा काय होईल आता की तुम्ही इथं बसणार आहात का हे इथं लिहायचं. आता काय होईल ते? आर यू, व्हेरी गुड. आर यू गोइंग टू सिट हेअर? शांती 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 ही तर येईल. गडबड केल्यानं काही साध्य होत नाही. अदरवाईज मलाही गडबड झाली असते ना. आज आपण 15 सेंटेन्स घेऊ. कशाला? काय गरज आहे? जर मला 4च नाही समजलं 15ची गरज काय? कशाला मी नंबर्स वाढू? काय गरज नाही. फाईन. तो तुझ्या बरोबर येणार नव्हता का? ग्रुप नंबर 5. तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन संपवलं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया संपला. ग्रुप नंबर 1 चला. तुमच्याकडे पुन्हा वाक्य आलेलं आहे. ग्रुप नंबर 1 मधील नवीन किंवा जुना विद्यार्थी सांगा लवकर. ग्रुप नंबर 1 ईश्वरी. ईश्वरी सांग. मी जे विचारतो तेवढंच सांग. तो तुझ्या बरोबर येणार नव्हता का हा वर्बल क्वेश्चन आहे का डब्ल्यूएच क्वेश्चन आहे? वर्बल क्वेश्चन. व्हेरी नाईस, वर्बल क्वेश्चन आहे. निगेटिव्हचा वर्बल क्वेश्चन आहे. बरोबर. बर आता ईश्वरी माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर दे. या वाक्यामधील साधं निगेटिव्ह वाक्य मला मराठीमध्ये सांग. तो तुझ्या बरोबर येणार नव्हता. व्हेरी नाईस. तो तुझ्या बरोबर येणार नव्हता ही पहिली स्टेप आहे. बर तो तुझ्या बरोबर येणार नव्हता हे मला इंग्लिश मध्ये सांग. व्हेरी गुड. हा हा वॉज ही नॉट गोइंग ए टू. बाबा ए बाबा ए बाबा ए ए, 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 उत्तर. माझा प्रश्न व्यवस्था आहे. तो तुझ्या बरोबर येणार नव्हता एवढंच मला मराठीमध्ये सांग. सॉरी इंग्लिश मध्ये सांग. ही हा वॉज नॉट गोइंग टू. हा हा येणे म्हणजे काय? कम. तुझ्या बरोबर विथ यू. हा मग सांग मला एकदा. ही वॉज नॉट गोइंग टू कम विथ यू. बरोबर आहे. दुसऱ्या पद्धतीने काय होईल? ही वॉजंट गोइंग टू कम विथ यू. आता याचा मला वर्बल क्वेश्चन सांग. चल. तो तुझ्या बरोबर येणार नव्हता का? सांग आता. एक्झॅक्ट आन्सर, ऍक्च्युअल आन्सर. हा वॉज कम ऑन. ही वॉज ही नॉट गोइंग टू. बरोबर.
Going come to with you. come with you. Excellent. दुसऱ्या पद्धतीनं निगेटिव्ह ऑलवेज टू wasn't Wasn't he going to come with you? wasn't he going to come with you. ऑनलाईन ऑफलाईन हे लेक्चर 3-4 वेळेस पुन्हा पुन्हा बघा. फॉर्च्युनेटली रेकॉर्डिंग इज गोइंग टू बी अवेलेबल. बघा या पद्धतीचं वाक्य वापरलं मी. रेकॉर्डिंग उपलब्ध होणार आहे. सो प्लीज राईट डाऊन ऑल दिस सेंटेन्सेस. शांती शांती. टीचर्स या पद्धतीनं प्लीज प्रॅक्टिस घ्या. मेक देम परफेक्ट अप टू हिअर फर्स्ट. मला सांगा टॉप टू बॉटम सगळ्यांना वाक्य दिसत का ऑनलाईन वाल्यांना? 8 सेंटेन्स सगळं पूर्ण दिसतंय का ऑनलाईन वाले? टीचर्सने सांगितलं बरं होईल. ओके बस बस एकाने सांगितलं समजलं. ऑल राईट प्लीज राईट डाऊन. प्लीज अंडरस्टँड होमवर्क नाव. होमवर्क बघा. आजचा होमवर्क काय? बंद करा माईक प्लीज. होमवर्क बघा. 4 to 6 साठी होमवर्क आहे. रिपीट. हे रिपीट करायचे किती वेळा माहितीये का? हे 8 सेंटेन्स रिपीट करायचे. रिपीट 4 टाइम्स. हे सेंटेन्सेस 4 टाइम्स रिपीट करायचे. हे बोलणार काय? आणि सेल्फ. श्रद्धा मॅडम माईक बंद करा तुमचा. आता तुम्हाला बोलायचं नाही काही. राशिद Yes, sir. अरे बंद कर माईक. हा श्रद्धा मॅडम सांगा. सेल्फ किती सांगायचे? रिपीट 4 टाइम्स. सेल्फ सांगा. सेल्फ सांगा. श्रद्धा मॅडम आहे का? दुसरं सांगा कोणी. 4 साठी कोण रिप्रेझेंटेशन करताय? 2 sets, sir. 2 सेट्स का? सेट्स कुठे आहे? सेंटेन्स सांगा मला किती असे करायचे अशा प्रकारचे. सेट्स नाही आज सेंटेन्सेस आहेत. अशा प्रकारचे किती वाक्य लिहितील मुलं? अशा प्रकारचे डायरेक्ट क्वेश्चन मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये डायरेक्ट क्वेश्चन. मराठीत क्वेश्चन, इंग्लिशमध्ये क्वेश्चन. हा 4 टाइम्स म्हणजे हे किती झाले? 32 झाले बरं का. हे झाले 32. 4 टाइम्स 8 म्हणजे काय? 8 into 4 32. किती सांगायचे आणखी मॅडम? श्रद्धा मॅडम किती सांगायचे? 10. 50% डिस्काउंट तुम्हाला. ओनली 5. ठीक आहे. बघा डिस्काउंट किती झालाय? 50% डिस्काउंट चाललाय इकडं. 7 and above. रिपीट किती? 4 टाइम्स. कवाळे सर अँड अंधारे सर वगैरे टीम सांगा. गायकवाड सरने बोलतर चालतंय. गायकवाड सर हा सांगा किती सांगायचे सेंटेन्सेस? गोरे सर सांगा. 4 टाइम्स. हा सर 18. किती किती सांगा? 18. 18. 50 होते है ना? होते काय काय बिहान सांगता वगैरे. अहो 18 50 कुठे असते सर? हे त्यात रिपीट दुसरं काहीच आहे. नाही करायचं. क्लासमध्ये करून घ्या ना. शाळेचं होमवर्क आहे. हे रिपीट आहे. हा आणि हा पहिलाच दिवस आहे. आज 10 सांगा सर. 10 शाळेचं आज होमवर्क पण असेल सर. 10 असू द्या ना. शाळेचं होमवर्क असू द्या. 12 सांगा. 12 सांगा. 12 सेंटेन्सेस. कमी जास्त पडलं तर तुम्ही काय करा? इंग्लिशच्या लेक्चरला ते कव्हर करून घ्या. ठीक आहे. ऑल राईट. ऑल राईट सर. ठीक आहे. फोटो तुम्हाला मिळणारच आहे. गोइंग टू गेट द फोटोग्राफ. बर इफ यू डोंट हॅव एनिथिंग shall we have pause? Yes, sir. We'll have Yes pause. sir. Yes, sir. We will have pause. Yes, sir. We'll be have pause. Sir, shall we have pause? We will have म्हणा. Will we have नाही. We will have. मी म्हणलो shall we have pause? तुम्ही म्हणायचं yes sir we will have pause.
हे लेक्चर परत Yes, एकदा ऐका. sir, वी you विल will हॅव have- पॉज. Sir, will we have वी विल हॅव पॉज. पालकांसहित हे Yes, लेक्चर sir, परत will परत we have ऐकायचं. Yes, विल हॅव नाही रे, वी विल हॅव.